हॅलो एव्हरीवन, सयंश किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीचे खमंग असे खारं वांगं. त्यासाठी मी पाण्यामध्ये वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आणि व्यवस्थित असे निवडून घेतलेले आहेत. त्या पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यात हे वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आता ह्या भाजीला बनवण्यासाठी काय सामग्री लागते ते मी तुम्हाला आता दाखवते. तर मी याच्यासाठी सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचा किस आहे तो एकदम बारीक रेडीमेडचा. आणि धने घेतलेले आहे, तीळ घेतलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण घेतलेले आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे सर्व एक एक करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तापलेल्या तव्यामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे व्यवस्थित असे भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तीळ, धने, खोबरं, सुकं खोबरं व्यवस्थित असं भाजून घेत आहे. कारण ते करपणार नाही. तिन्ही एकत्र भाजल्यामुळे करपणार नाही, व्यवस्थित असं भाजले जाईल. त्याच्यानंतर मी मिरची आणि लसूण पण थोडंसं भाजून घेत आहे आणि व्यवस्थित असं भाजून घेत आहे. हे भाजल्यानंतर ह्या सगळ्याचे मिक्सरमध्ये आपल्याला एक वाटण काढून घ्यायचं आहे. असं जाडसर वाटण काढून घ्यायचं आहे. मी जिरे टाकायचे विसरले होते तर जिरे टाकले मी. आणि हे वाटण मिक्सरमध्ये व्यवस्थित असं काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे हे वाटण काढले. याच्यामध्ये ना थोडं एक पळी तेल टाकायचं आणि हे सर्व तेल याच्यामध्ये एकत्र करून एक एक करून वांग्यामध्ये भरून घ्यायचं. चिरलेल्या वांग्यात हे असं व्यवस्थित मी हे बघा अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे. तर चला मग आपण आता भाजी करूया. तर 2-3 पळे तेल घेतलेलं आहे. हे तापलेलं याच्यामध्ये असं जिरे आणि मोहरी टाकून घेऊया. जिरे मोहरी व्यवस्थित असे तडतडू द्यायचे. ते तडल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला मी. आणि कढीपत्ता पण व्यवस्थित असा तडतडू द्यायचा. आणि त्याच्यानंतर एक एक करून वांगं सोडायचं आहे याच्यामध्ये. असं गोल असं राऊंड न सोडलं तरी चालेल. एक माझ्याकडून मधात पडलं वांगं आणि ते व्यवस्थित असं वांगं मधात सोडून द्यायचं आहे या अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये हे राहिलेलं वाटण मी टाकलेलं आहे थोडंसं आणि मीठ वरून टाकत आहे. त्याच्यामध्ये पण टाकलं होतं वाटणमध्ये, पण वरून थोडं मीठ टाकत आहे. आणि हळद वरून टाकायची थोडी. हळद थोडी टाकली तरी चालेल, माझ्याकडून थोडी जास्त पडली. हिंग टाकायचं आहे थोडंसं, अर्धा चम्मच. आणि ह्याला व्यवस्थित असं तळू द्यायचं. ह्याला तोपर्यंत तळू द्यायचं जोपर्यंत वांग्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते थोडं कमी होत नाही. पाणी ह्याच्यातला ओलावा तो जरासा कमी होऊ द्यायचा, कोरडा होऊ द्यायचा. हे बघा, मी असा कोरडा होऊ दिला. वांगा असं थोडे असे भाजलेले आहेत. तुम्हाला वांग्यावर थोडे थोडे दाग दिसत असतील तर अशा प्रकारे वांगे थोडेसे भाजूस तर याला 5 मिनटं वाफेवर ठेवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर गरम पाणी 1 ग्लास टाकून घ्यायचं. तर मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर आता हे थोडेसे भाजलेल्या ह्या वाटणमध्ये आणि वांग्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं. आणि व्यवस्थित भाजी अशा हलवून 5 ते 10 मिनटासाठी याला एकदम लो फ्लेमचे गॅस करून ठेवून द्यायचं आहे शिजण्यासाठी. तर 10 मिनटानंतर काढल्याशी मी पाहिलं तर थोडेसे वांगे शिजायचे आणखीन राहिले होते. पण भाजीचा घमघमाट हा खूप छान येत होता. खूप खमंग अशी भाजी झालेली आहे ही. कारण दिसत आहे. तर शिजले नाहीत वांगे, त्यामुळे मी परत 5 मिनटासाठी ठेवलं झाकून. आणि त्यानंतर आता पाहू शकता तुम्ही, व्यवस्थित असे वांगे शिजलेले आहेत. आणि खूप जास्त गाळ होतील असे पण वांगे नाही करायचे. असं थोडंसं मऊ सरपणे दबतील एवढ्या प्रमाणातच त्याला शिजवून घ्यायचं. म्हणजे वांग्याची बी टेस्ट आणि भाजीची बी टेस्ट, दोन्ही पण टेस्ट आले पाहिजेत खाताना. तर ही बघा, वांगं मी तुम्हाला दबून दाखवलं तर व्यवस्थित असं दबत आहे. आणि भाजी पण आपली व्यवस्थित अशी छान झालेली आहे. तर मी तुम्हाला ही भाजी एका डिशमध्ये काढून दाखवते. एक करून एक वांगं डिशमध्ये काढून दाखवते. तर ही बघा, हे अशा प्रकारे झालेलं आहे. नंतर वांगं शिजलेलं आहे आणि भाजी पण खूप छान अशी झालेली आहे. आणि खूप छान घमघमाटही भाजीचा येत आहे. आणि ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप टेस्ट याची भारी येते. तर ही रेसिपी ना एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान भाजी आहे ही. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.